नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर जे विद्यार्थी एम.एस.सी. 2025चं प्रिपरेशन करतात आहे आणि त्यांचा पेपर 2 जर कॉमर्स आहे, तर आजचं सेशन आपल्याकरता अत्यंत उपयोगी राहणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण विपणन व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट संबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते डिस्कस करणार आहे. या सेशनला पूर्ण बघा, यांनी आपल्या मार्केटिंगची कन्सेप्ट आपले स्ट्रॉंग होतील आणि प्लस परीक्षेत जर इझी प्रश्न आला किंवा टफ आला तर याच्यात कसं सोडवायचं हे मी तुम्हाला स्मार्ट ट्रिक्सच्या माध्यमातून सांगेन. ओके, सो बिफोर स्टार्टिंग देर इज अन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर यू दॅट द ग्लोबल ऑनलाईन जी आहे आपल्यासाठी एम.एस.सी. 2025 क्वालिफाय होण्याचे जर तुम्ही इच्छुक आहे तर तुमच्याकरता कम्प्लीट कोर्स ऑन कॉमर्स जो आहे तो लॉन्च करून दिलेला आहे, ज्याची न्यू बॅच जी आहे ती 21 नोव्हेंबर पासून स्टार्ट होते आहे. तर आपण या बॅचला जॉईन करू शकता. हा जर कोर्स आपण घेता तर आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतील, नंतर कम्प्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला इंग्लिश मराठीमध्ये दिल्या जातील, मॉक टेस्ट आपल्याला अवेलेबल राहतील, वीकली क्विजेस आपल्याला दिल्या जातील, नंतर PYQ स्पष्टीकरणसह क्लास आणि PDF दोघांच्या माध्यमातून दिल्या जाईल. मॅरेथॉन आणि युनिट कंप्लीट झाल्यावर क्रॅश कोर्सची रिव्हिजन कोर्स दिला जाईल आणि पेपर 2 ला जर आपण रजिस्टर करता तर पेपर 1 तुम्हाला सेम फॅसिलिटीज बरोबर फ्री दिल्या जाणार आहे. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 मध्ये आपल्याला कोर्स अवेलेबल होऊन जाईल. या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्ष आहे. तर आपण जॉईन करू शकता. या कोर्सला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या 2 नंबरला व्हॉट्सअपने संपर्क करा. जॉईन केल्यावर तुम्हाला आपल्या ग्लोबल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल, जिथे सर्व माहिती तुम्हाला दिल्या जातील. ग्लोबल ऑनलाईन ऍपला डाउनलोड करून घ्या. होम इंटरफेस मध्ये स्टोर बटनावरती क्लिक करा. इथे एम.एस.सी. कॉमर्स निवडून घ्या. इथे निवडल्यावर तुम्हाला कोर्स दिसेल. पेमेंट करून द्या आणि पेमेंट केल्यावर जितकं पण कंटेंट ऍडेड आहे पेपर 2चं आणि पेपर 1चं आणि प्लस ज्या रेग्युलर बेसिसवर लाईव्ह क्लासेस होतील त्या सर्व तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जातील. ओके, सो पहिला प्रश्न बघा. अरेंजिंग पोलिओ ड्राइव कॅम्पेन्स फॉर चिल्ड्रन बिलो 5 इयर्स इज रिलेटेड टू डॅश ओरिएंटेशन. इथे काय म्हटलं, पोलिओ ड्रॉप्स अरेंज केलं जात आहे लहान मुलांकरता जे 5 वर्षाच्या पेक्षा कमी आहे, ज्यांचं वय 5 वर्षापेक्षा कमी आहे. तर हे कोणची अभिमुखता आहे शी संबंधित आहे ते बघा. मार्केटिंग ओरिएंटेशन, सेलिंग ओरिएंटेशन की सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट की प्रोडक्शन ओरिएंटेशन. विपणन अभिमुखता, विक्री अभिमुखता, सामाजिक विपणन संकल्पना, उत्पादन अभिमुखता. तर हे बघा, हे जे टॉपिक आहे तुमचं मार्केटिंग बेसिक कन्सेप्टचं आहे. इथे मार्केटिंग ओरिएंटेशन म्हणजे काय, कस्टमरच्या गरजला आयडेंटिफाय करणं आणि त्यांना सॅटिस्फाय करणं बाय टेकिंग सम प्रॉफिट. ठीक आहे, ते मार्केटिंग ओरिएंटेशन झालं. सेलिंग ओरिएंटेशन मध्ये काय, सेलिंग ओरिएंटेशन मध्ये कंपनी स्वतःची गरजा पाहते, फक्त आपलं सामान विकते, कंझ्युमर सॅटिस्फाय होतो आहे की नाही हे याच्यात पाहिल्या जात नाही. ओके, तर सेलिंग ओरिएंटेशन जे आहे हे पण इथे नाही बनणार. पण पण कारण हे जे पोलिओ ड्रॉप अरेंजमेंट कॅम्पेन आहे हे काय, हे एक सोसायटीच्या वेलबिंग, सोसायटीच्या भल्यासाठी केल्या जाणारी ऍक्टिव्हिटी आहे. तर ही जी आहे सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्टच्या अंतर्गत येऊन जाईल. आणि प्रोडक्ट कन्सेप्ट, प्रोडक्शन कन्सेप्ट म्हणजे प्रोडक्टला कमीत कमी खर्चात प्रोडक्टचं उत्पादन करणं आणि त्यांना जे आहे जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत पोहोचवणे. ओके, सो ऑप्शन नंबर ए सी सोसायटल मार्केटिंग कन्सेप्ट, सामाजिक विपणन संकल्पना हे आपला राईट आन्सर बनेल. मिस्टर आकाश गोज डेली आउटसाइड फॉर बाइंग मिल्क अँड the milk shop is located 10 kilometers away from his residence. Which of the following orientation is followed इनकरेक्टली इन दिस एक्झाम्पल. तर तुम्हाला इथे एक एक्झाम्पल गिवन आहे, त्याच्यात म्हटलंय की श्री आकाश हे दररोज दूध खरेदीसाठी बाहेर गावी जातात आणि त्यांच्या राहण्याच्या घरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर दुधाचे दुकान आहे. ठीक आहे, या उदाहरणांमध्ये खालीलपैकी कोणती अभिमुखता चुकीचे फॉलो केल्या गेले आहे. तर हे आपल्याला सांगायचं आहे. इथेही सेम ऑप्शन्स आहे, मार्केटिंग, सेलिंग, प्रोडक्शन, नन ऑफ द अबव. तर
इथे जर तुम्ही बघता तर एक मिस्टर आकाश आहे. ठीक आहे, मिस्टर आकाशला काय लागतं? दूध लागतं. ते दूध घ्यायला जातात आणि जे दूध घेण्याची जे दुकान आहे ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यांच्या घरापासून. तर इथे बघा कोणची संकल्पना अभिमुक्त. तर त्यांना दूधची आवश्यकता आहे, त्यांच्या दूधच्या आवश्यकतेला दूध प्रोव्हाइड करून फुलफिल करणे. तर हे तर काय, हे मार्केटिंग ओरिएंटेशन आहे. ते हे तर करेक्टली फॉलो होत आहे. ते हे तर नाही होणार सेलिंग ओरिएंटेशन. अरे दूधलं दूध असं चालू आहे का? नाही, तर असं नाही. तर हे सेलिंग कन्सेप्ट इथे फॉलो नाही होणार. ठीक आहे, प्रोडक्शन कन्सेप्ट जो आहे तो इथे चुकीचा पद्धतीने फॉलो होतो आहे. का बरं? कारण प्रोडक्शन मध्ये काय बघितलं जातं? प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन ॲट लोएस्ट कॉस्ट, लो कॉस्ट मध्ये उत्पादन करणे प्लस अफोर्डेबिलिटी, अफोर्डेबल प्राइस आणि कन्व्हिनियन्स, या 3 गोष्टी ज्या आहे त्या याच्यात येऊन जातात. ठीक आहे, तर कन्व्हिनियन्स जे आहे, कन्व्हिनियन्स कुठे ना कुठे मागे पडत. 10 किलोमीटर, कमीत कमी 1 किलोमीटरच्या अंतर, 2 किलोमीटरच्या अंतरावरही जर दुधाचं दुकान दिलं असतं तर कुठे ना कुठे मिस्टर आकाशला जाऊन ते दूध घेता आलं असतं. ओके, प्रोडक्शन कन्सेप्ट ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट पाहू, द टर्म डॅश इज अ फाउंडेशन model for business historically centered around the product, price, place and promotion. It has been defined as set of marketing tools that form to pursue its marketing objectives in the target market. Marketing mix, marketing management, नंतर segmentation आणि positioning काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हा शब्द व्यवसायासाठी प्रयुक्त मॉडेल आहे. ऐतिहासिकाच्या उत्पादन किंमत, नंतर स्थान आणि जाहिरात याच्याशी केंद्रित आहे. त्याची व्याख्या मार्केटिंग साधना संच आहे जी फर्म संक्षिप्त बाजारपेठेत आपल्या विपणन उद्दिष्टां पुरवठा करण्यासाठी वापरते. विपणन मिश्रण, नंतर विपणन व्यवस्थापन, सेगमेंटेशन आणि पोझिशनिंग. आता इथे बघा, इथे मार्केटला डिवाइड करण्याबद्दल तर नाही म्हटलं, तर सेगमेंटेशन हटवून द्या. कस्टमर्सच्या माइंडमध्ये प्रोडक्टची इमेज क्रिएट करायला म्हटलंय का? नाही, हे पण नाही म्हटलं. आता मार्केटिंग मॅनेजमेंट यांनी फोकस कशावर केलं? 4P तुम्हाला इथे हेंड देऊन दिले, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. तर प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन याच्या कॉम्बिनेशन कुठे येतो? मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये नंतर येईल. पण बेसिक कॉन्सेप्ट जे आहे हे कशाशी संबंधित आहे? दिस इज रिलेटेड टू मार्केटिंग मिक्स. सो ऑप्शन नंबर ए, विपणन मिश्रण जे आहे हे आपला राईट आन्सर बनेल. प्रश्न लेंदी आहे पण लॉजिक लावून कराल तर बिलकुल व्यवस्थित आन्सर करता येईल. तिसरं बघा, द कंपनी अडॉप्टिंग अ प्रोडक्ट ओरिएंटेशन इज मोस्ट लाइकली टू फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट, नंतर एम्फॅसिस सजेस्टिव्ह प्रमोशनल स्ट्रॅटेजीज आणि सीक लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप. उत्पादन अभिमुखताचे अवलंब करणारे कंपनी बहुधा ग्राहकांच्या समाधानांवर लक्ष केंद्रित करते, नवीन्य आणि उत्पादन विकासाला प्राधान्य देते, नंतर आक्रमक प्रचारात्मक धोरणांवरती जोर द्या आणि दीर्घकालीन ग्राहक संबंध शोधा. तर याच्यात काय, लॉंग टर्म कस्टमर रिलेशनशिप मेंटेन कोण करतं? हे SCM, SMC, सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट जे आहे हे बिल्ड करतं. ठीक आहे, अग्रेसिव्ह प्रमोशनल स्ट्रॅटेजीज, अग्रेसिव्ह प्रोडक्शन प्रमोशनल स्ट्रॅटेजीज हे सेलिंग मध्ये वापरल्या जातात. ओके, तर हे पण इथे योग्य नाही बसणार. नंतर फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती मार्केटिंग कन्सेप्ट जो आहे तो लक्ष केंद्रित करतो. पण प्रोडक्ट कंपनी प्रोडक्ट ओरिएंटेशनला आहे, तर प्रोडक्ट ओरिएंटेशन मध्ये प्रोडक्ट मध्ये काही ना काही नवीनीकरण आणेल, काही ना काही प्रोडक्ट जो आहे त्याचा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने प्रोडक्टला बनवतील. ओके, सो ऑप्शन नंबर बी, प्रायोरिटाइज इनोव्हेशन अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट इज द राईट आन्सर. नवीन आणि उत्पादन विकासाला प्राधान्य द्या. नेक्स्ट बघा, विच अमंग द फॉलोइंग इज रिलेटेड टू युझिंग मल्टिपल टूल्स ॲट द सेम टाइम to create awareness regarding product and services? Integrated marketing, internal marketing, performance marketing, none of the above. उत्पादनाचे आणि सेवेचा जागरूकता निर्माण करण्यासाठी एकाच वेळी अनेक साधने वापरणे खालीलपैकी कोणते आहे? तर फिलिप कोटलरद्वारे होलिस्टिक मार्केटिंगची संकल्पना दिली होती, त्या संबंधी याच्यात जे आहे
इंटरनल मार्केटिंग म्हणजे जे कंपनीच्या आतमधल्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटीजशी संबंधित कार्य आहे ते सगळे इंटरनल मार्केटिंग मध्ये. परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मार्केटिंग कराल तर तेव्हा तुम्ही कसं कराल हे परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये चाललं जाईल. आणि नन ऑफ द अबाव हे तर नाही होणार, कारण याच्यात आपला जो राईट आन्सर आहे दॅट इज इंटिग्रेटेड मार्केटिंग. कारण या इंटिग्रेटेड मार्केटिंग एकात्मिक विपणनमध्ये तुम्ही काय करता, IMC इंटर इंटर इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशनचा उपयोग करता. ऑप्शन नंबर ए इंटिग्रेटेड मार्केटिंग इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर ए एकात्मिक विपणन जे आहे हे आपल्या राईट आन्सर आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉमन रिझन फॉर न्यू प्रोडक्ट फेलियर्स. इनएडिक्वेट मार्केट अनालिसिस, नंतर इफेक्टिव्ह प्रोडक्ट पोझिशनिंग, नंतर हाय डेव्हलपमेंट कॉस्ट आणि पुअर प्रोडक्ट क्वालिटी. खालीलपैकी कोणते नवीन उत्पादन अपयश होण्याशी सामान्य कारण नाही. बाजाराचे अपूर्व विश्लेषण, नंतर प्रभावी उत्पादन स्थिती, नंतर उच्च विकास खर्च आणि खराब उत्पादन गुणवत्ता. आता सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की तुम्हाला विचारतं काय. इथे तुम्हाला विचारतं आहे की कॉमन कारण, सामान्य कारण कोणचं नाही आहे, कशासाठी, प्रोडक्ट फेलियरसाठी. ओके, प्रोडक्ट फेलियरसाठी. तर इन एडिक्वेट मार्केट अनालिसिस म्हणजे तुम्ही मार्केटचं विश्लेषण न करता तिथे तुमचं प्रोडक्ट लॉन्च करून दिला आणि म्हटलं की माझं प्रोडक्ट चालत नाहीये, तर असं कसं, हे तर इनएडिक्वेट होऊन जाईल. ठीक आहे, मग ज्या ज्या नकारात्मक ऑप्शन्स आहे त्यांना डिलीट करा. हाय डेव्हलपमेंट कॉस्ट, जर डेव्हलपमेंट कॉस्ट खूप असेल तर तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट सक्सेसफुल होणार नाही, तर हे पण ऑप्शन नाही होणार. जर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटीच बेकार आहे तर अशा वेळी त्या प्रोडक्टला कोणी घेणार नाही, तुमच्या प्रोडक्टचा सेल होणार नाही आणि तुमचा न्यू प्रोडक्ट फेलियर जो आहे तो होऊन जाईल. पण इथे ऑप्शन नंबर बी जर बघता, इफेक्टिव्ह प्रोडक्ट पोझिशनिंग, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या प्रोडक्टची पोझिशनिंग करता तर तुम्हाला बिलकुल इफेक्टिव्ह रिझल्ट मिळतील. ओके, ऑप्शन नंबर बी इफेक्टिव्ह प्रोडक्ट पोझिशनिंग, प्रभावी उत्पादन स्थिती जी आहे हे आपला राईट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द इंट्रोडक्शन स्टेज ऑफ द प्रोडक्ट लाईफ सायकल द प्रायमरी फोकस ऑफ मार्केटिंग इज टू maximize market share by competing on price, build product awareness and encourage free initial trials, नंतर drive down cost, increase profit margins and target only high value customer. आता इथे काय बघतो, इंट्रोडक्शन स्टेज म्हणतोय. ठीक आहे, इंट्रोडक्शन स्टेज प्रोडक्ट लाईफ सायकल जे आहे जे अशा प्रकारचं असतं जिथे इंट्रोड्यूस होतो, आधी प्रोडक्टला मार्केटमध्ये आणण्यात येतं, मग त्याची ग्रोथ होते, मग मॅच्युअर्ड होतो प्रोडक्ट आणि अल्टिमेटली डिक्लाइन होतात. ओके, सो IGMD इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन अशा 4 प्रकारचे हे असतात. उत्पादन जीवन चक्राच्या परिचयाच्या टप्प्यावर विपणनाने प्राथमिक लक्ष पुढील गोष्टीवर आहे. सो मॅक्सिमायझिंग मार्केट शेअर बाय कम्पिटिंग ऑन प्राइस, प्राइसवर कम्पीट करून इथे प्रायमरी गोल विचारलाय. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही जर तुमचा कस्टमर अवेअर नाही झाला तर तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला मार्केट शेअर वगैरे तर नाही मिळणार. तर मार्केट शेअर मॅक्सिमाइज करणे हे नंतर सेकंडरी गोल होऊन जाईल. ओके, तर हे आपल्याला काय प्रायमरी गोल विचारलाय ना, तर सगळ्यात ड्राईव्ह डाऊन कॉस्ट टू इन्क्रीज प्रॉफिट मार्जिन, आपला प्रॉफिट वाढवण्याला साठी तुम्ही प्रोडक्टचा प्राइस कमी करायचं, तर हे पण इथे योग्य नाही बसणार. टार्गेट ओनली हाय व्हॅल्यू कस्टमर, तर हाय व्हॅल्यू कस्टमरला जर द्याल तर लो व्हॅल्यू वाले कुठून घेतील, नाही घेऊ शकत. अशा केसमध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या प्रोडक्ट संबंधी अवेअरनेस क्रिएट करावी लागेल आणि इनिशियल ट्रायल्सला काय करावं लागेल, एनकरेज करावं. ओके, ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. आता हे बघा, हे 4 कंपोनेंट्स आहे जे याचे आहे होलिस्टिक मार्केटिंगचे, इंटरनल मार्केटिंग, इंटिग्रेटेड मार्केटिंग, रिलेशनशिप मार्केटिंग आणि परफॉर्मन्स मार्केटिंग. ठीक आहे, इंटरनल मार्केटिंग म्हणजे कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात आहे त्या इंटरनल मार्केटिंगचा भाग बनतील. इंटिग्रेटेड मार्केटिंग म्हणजे ऑल कम्युनिकेशन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. रिलेशनशिप मार्केटिंग म्हणजे तुम्ही आपल्या कस्टमर सोबत रिलेशन कसं बिल्ड करून ठेवाल. आणि परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मार्केटिंग परफॉर्म करता तर तुमचे रिझल्ट्स, डिझायर्ड रिझल्ट्स येतात की नाही. इन मार्केटिंग व्हॉट्स द टर्म फॉर प्रोसेस ऑफ सेटिंग मार्केटिंग गोल्स अँड डिटरमाइनिंग द बेस्ट वेज टू अचीव देम. याच्यात काय म्हटलं आहे, विपणनमध्ये मार्केटिंगचं उद्दिष्ट निश्चित करणे आणि ते साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग निश्चित करणे या प्रक्रियेला काय संज्ञा आहे. मार्केट रिसर्च, मार्केट प्लॅनिंग, नंतर मार्केट एक्झिक्युशन आणि मार्केट अनालिसिस.
बाजार संशोधन, विपणन नियोजन, नंतर विपणन अवलंबनी आणि बाजार विश्लेषण. तर इथे बघा एक एक टर्म जी आहे आपल्यात इम्पॉर्टंट आहे. मार्केट रिसर्च. मार्केट रिसर्च म्हणजे जर तुम्हाला काही मार्केट कस्टमर बद्दल अवेअर व्हायचं आहे, कंझ्युमर बिहेवियर हे करायचं स्टडी करायचं आहे, तर मग तुम्ही मार्केट रिसर्च कडे जाता किंवा नवीन प्रोडक्ट कोणते मॅन्युफॅक्चर केले पाहिजे या संबंधी जर काही ज्ञान अर्जित करायचं असेल तर तुम्ही मार्केट रिसर्च कराल. तर हे तर नाही होणार, कारण प्रश्न तुम्हाला काय म्हणतोय, गोल सेटिंग मार्केटिंग गोल अँड अचिव्हिंग द बेस्ट वेज. तर इथे बघा मार्केटिंग प्लॅनिंग जे आहे हे याचा राईट आन्सर बनेल. मार्केटिंग एक्झिक्युशन म्हणजे काय, की तुम्ही जो मार्केटिंग प्लॅन बनवला त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करून त्याच्या अनुसार काम करत आहे, तर हे तर मार्केटिंग एक्झिक्युशन झालं. तर हे पण आपला नाही आहे. मार्केट अनालिसिस म्हणजे जेव्हा तुम्ही काय करत आहे, पूर्ण मार्केटचा एक डिटेल व्ह्यू मध्ये विश्लेषण करत आहे. तर आपला राईट आन्सर जो इथे बनेल ऑप्शन नंबर बी, मार्केट प्लॅनिंग जो आहे आपला राईट आन्सर बनेल. सॉरी, विपणन नियोजन जे आहे हे आपला राईट आन्सर. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टेटमेंट 1 काय म्हणतो, मार्केटिंग आयडेंटिफाय द नीड्स अँड वॉन्ट्स अँड ऑफर्स रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस विच नेवर गिव्ह देम डिससॅटिस्फॅक्शन. आणि स्टेटमेंट 2 काय म्हणतो, मार्केटिंग ऑफ सर्व्हिस नीड्स लेस एफर्ट ॲज कम्पेअर्ड टू मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट. तर विधान एक काय म्हणतो, विपणन गरजा आणि इच्छा ओळखून आणि त्या संबंधित उत्पादन किंवा सेवा ज्यामुळे त्यांना कधीही असंतोष होत नाही. आणि दुसरा विधान काय म्हणतो, उत्पादनच्या विपणनाच्या तुलनेत आपल्या सेवेच्या विपणनासाठी कमी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे इथे बघा, इथे कुठे ना कुठे काय म्हटलंय, की तुम्ही सपोज काही प्रोडक्ट घेताय, कुठून पर्टिक्युलर बेसिसवर प्रोडक्ट घेतात आहे आणि त्याच्यात म्हटलं की तिथे तुम्हाला कधीच डिससॅटिस्फॅक्शन नाही होणार. ठीक आहे, कधीच डिससॅटिस्फॅक्शन नाही होणार, म्हणजे तुम्ही ऑलवेज सॅटिस्फाईड राहाल. तर असं तर शक्य नाही ना, कधी ना कधी. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं सामान मागवलं फ्लिपकार्ट वरून, तुम्हाला आवडलं नाही, त्याच्या आधी मागितलं होतं तेव्हा तुम्हाला खूप आवडलं, तर असं काही हे नाही आहे ना. कस्टमरचा माइंडसेट ही इम्पॉर्टंट आहे. तर डिससॅटिस्फॅक्शन कधी ना कधी तर होईल. इथे लिहिलं होतं नेव्हर, तर या नेव्हरमुळे जे आहे, नेव्हरमुळे हे स्टेटमेंट जी आहे ही रॉंग झाली. दुसरा विधान जर पाहता तर मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस नीड्स लेस एफर्ट ॲज कम्पेअर्ड टू मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट. तर प्रोडक्ट सेवेला जास्ती एफर्ट्स लागतात रादर दॅन प्रोडक्ट. प्रोडक्ट तर विकावा जातो, पण सेवा जर विकायची असेल तर सेवेला जास्ती एफर्ट लागतात. इथे काय लिहिलं, लेस एफर्ट्स. तर लेस एफर्ट्समुळे हा विधान सुद्धा चुकून जाईल. तर इथे बोथ स्टेटमेंट 1 आणि 2 तर आधीच जे इनकरेक्ट आहे, हा आपला राईट आन्सर बनेल. ओके, ऑप्शन नंबर ए जो आहे तो आपला राईट आन्सर बनेल. अच्छा, दोन्हीकडे इनकरेक्ट इनकरेक्ट, ठीक आहे ठीक आहे. ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला राईट आन्सर आहे. ज्यांनी ए दिला त्यांचाही बरोबर आहे, ज्यांनी बी दिला त्यांचाही बरोबर आहे. नेक्स्ट बघा, विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. इथे तुम्हाला बरोबर बरोबर विधान कोणतं आहे हे सांगायचं आहे. कस्टमर नीड्स आर मच कन्सिडर्ड अंडर द सेलिंग कन्सेप्ट. नंतर इन केस ऑफ प्रोडक्ट कन्सेप्ट कंपनीज वर्क ऑन ऑफरिंग हाय क्वालिटी प्रोडक्ट. नंतर मेंटेनन्स ऑफ होमोजिनिटी इन केस ऑफ ऑफरिंग social benefits and safeguarding the environment is focused under the marketing concept. आणि customers are exploited under the production concept. तर इथे बघा, इथे तुम्हाला खाली कोड्स दिले आहेत, ए सी अँड डी ओनली, बी ओनली, ए ओनली आणि ए बी सी ओनली. आता सगळ्यात पहिले बघा की करेक्ट स्टेटमेंट कोणती आहे सांगायची होती. ठीक आहे, करेक्ट स्टेटमेंट कोणती आहे, तर कस्टमर नीड्स आर मच कन्सिडर्ड अंडर द सेलिंग कन्सेप्ट. अरे बाबा, सेलिंग कन्सेप्ट मध्ये तर जो प्रोड्युसर असतो किंवा मार्केटर असतो तो आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकून बाजूला होऊन जातो आणि अनसॉल्ड गुड्सचं सेल केलं जातं ना सेलिंग कन्सेप्ट मध्ये, इन्शुरन्स वगैरे. ओके, इन केस ऑफ प्रोडक्ट कन्सेप्ट, प्रोडक्ट कन्सेप्ट मध्ये जे कंपनीज आहे ते कशावरती काय करतात, हाय क्वालिटी प्रोडक्ट्स जे आहे ते ऑफर करतात, हाय क्वालिटी प्रोडक्ट्स. आता इथे जिथे जिथे ए होता इथे ए ओनली होता, इथे ए ओनली होता, तर हे दोन्ही ऑलरेडी चुकीचे आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे, करेक्ट कोणतं आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, आता उरले सी. सी ला बघा, मेंटेनिंग ऑफ होमोजिनिटी इन केस ऑफ ऑफरिंग सोशल बेनिफिट्स अँड सेफगार्डिंग द एन्व्हायरमेंट इज फोकस्ड अंडर मार्केटिंग कन्सेप्ट. नाही रे बाबा,
सोसायटल मार्केटिंग कन्सेप्ट. ठीक आहे, तर यामुळे हाही विधान जो आहे, हाही विधान सामाजिक विपणन संकल्पनेच्या अंतर्गत एन्व्हायरमेंट कडे लक्ष दिलं जाईल, सोशल बेनिफिट्स कडे लक्ष दिलं जाईल. नुसतं विपणन संकल्पनेच्या संदर्भात हे लक्ष दिलं जाणार नाही. ओके, सो ऑप्शन नंबर सी जो आहे, हाही ए जो आहे, हाही इथून कटून जाईल, कारण सी इनकरेक्ट. ठीक आहे, कस्टमर्स आर एक्सप्लॉयटेड अंडर द प्रोडक्शन कन्सेप्ट, हे विधान पण चुकीचं आहे, एक्सप्लॉयटेशन नाही. तर राईट आन्सर काय बनेल? राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर बी. फक्त बी जे आहे, हाच एक एकुलता विधान आहे बी, जो आपला बरोबर. ऑप्शन नंबर बी ओनली विल बी द राईट आन्सर. Which of the following activities would most likely to take place during the commercialization stage of new product development? Product concept testing with target customers, नंतर creating market campaigns and distribution strategies, नंतर generating many products ideas as possible, and screening ideas based on profitability and feasibility. नवीन उत्पादनाच्या विकासाच्या व्यवसायीकरणाच्या टप्प्यावर खालीलपैकी कोणते उपक्रम बहुधा घडतील? लक्षीय ग्राहकांना उत्पादन संकल्पना चाचणी, नंतर विपणन मोहिमा आणि वितरण धोरणे तयार करणे, नंतर शक्य तितक्या उत्पादन कल्पना निर्माण करणे आणि फायदेशीर आणि व्यवहार्यतेवर आधारित संकल्पना स्क्रीनिंग. तर इथे बघा, इथे तुम्हाला काय विचारतात? कमर्शियलायझेशन. ठीक आहे, कमर्शियलायझेशनच्या वेळेस काय काय होऊ शकतं? कमर्शियलायझेशनच्या वेळेस आयडिया स्क्रीनिंग कराल का? नाही, हे तर जे काही करायचं ते सेकंड स्टेप मध्ये करून घेऊ, सेकंड स्टेप मध्ये करून घेऊ. आयडिया स्क्रीनिंग स्टेज मध्ये आयडिया जनरेट केल्यावर ते हे तर नाही होणार. ठीक आहे, जनरेटिंग ॲज मेनी ॲज प्रोडक्ट आयडियाज, ते हे फर्स्ट स्टेप मध्ये राहील, ते हे पण याच्यात नाही होणार. ठीक आहे, हे पण इनकरेक्ट होऊन जाईल. आता बघा, इथून क्रिएटिंग मार्केट कॅम्पेन्स अँड डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजीज हे होईल की प्रोडक्ट कन्सेप्ट टेस्टिंग विथ टार्गेट कस्टमर. तर इथे काय म्हटलंय? ऍक्टिव्हिटीज वुड मोस्ट लाईकली टू प्लेस ड्युरिंग द कमर्शियलायझेशन. ड्युरिंग द कमर्शियलायझेशन मध्ये तुम्ही कमर्शियलायझेशन पूर्वी टेस्ट मार्केटिंग कराल, त्या दौरान नाही करणार. एकदा कमर्शियलाइज केला तर मग टेस्ट मार्केटिंग जे ते नाही करणार. तर ऑप्शन नंबर ए जो आहे, सर ए जो आहे, हा इथे योग्य बसणार नाही. हे तिन्ही गेले तर आपला राईट आन्सर बनतो ऑप्शन नंबर बी. म्हणजे इथे तुम्ही मार्केटिंग कॅम्पेन्स बनवता आणि तुमच्या प्रोडक्ट जो तुम्ही लॉन्च केला आहे त्याला कस्टमर पर्यंत कसं पोहोचवायचं हे बघता. ठीक आहे, क्रिएटिंग मार्केटिंग कॅम्पेन्स अँड डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. Next question, Paul. In service marketing, the inseparability characteristics of service refers to the difficulty in distinguishing the service from the service provider, the inability to inventory services for future use, nantar the need to services to be standardized across the different markets, and the variability in the service quality बेस्ड ऑन द कंझ्युमर इंट्रॅक्शन. ते सर्व्हिस मार्केटिंग संबंधी प्रश्न आहे, याला पॉज करून तुम्ही आन्सर करू शकता. सेवे विपणन मध्ये सेवेच्या अविभाजनीय विशेषताचा संदर्भ कोणता देतो? सेवे उत्पादन पासून सेवे वेगळे करणं अडचणी, नंतर भविष्यातील वापरण्यासाठी इन्व्हेंटरी सेवेची समावस्था, नंतर सेवेची गरज विविध बाजारपेठेमध्ये प्रमाणित करणे आणि ग्राहकांचा परस्पर दरांवर आधारित सेवा गुणोत्तरवरील परिवर्तनशीलता. तर इथे बघा, इथे जे आहे हा जो पॉइंट आहे हा हेट्रोजिनिटी कॅरेक्टरिस्टिक्सशी संबंधित आहे. ठीक आहे, इनसेपरेबिलिटी, इनसेपरेबिलिटी, पेरिशेबिलिटी, हेट्रोजिनिटी आणि हे कॅरेक्टरिस्टिक जे आहे हे सर्व्हिसचे असतात. ठीक आहे, द नीड ऑफ सर्व्हिसेस टू बी स्टँडर्डाइज. ते स्टँडर्डाइज अमंग डिफरंट मार्केट, वेगळे स्टँडर्डाइज याच्यात नाही राहत, वेगळे वेगळे राहतात. ठीक आहे, अकॉर्डिंग टू मार्केट. द इनॅबिलिटी ऑफ द इन्व्हेंटरी सर्व्हिसेस फॉर फ्युचर यूज. फ्युचर यूज साठी तुम्ही सेवेला ठेवू नाही शकत, तर हे सॉरी, हे पेरिशेबिलिटी मध्ये येऊन जाईल. ठीक आहे, परिशेबिलिटी होतं, परिशेबिलिटी मध्ये हे येऊन जाईल. ओके, तर हे पण याच्यात नाही बसणार. तर इनसेपरेबिलिटी कोण बेस्ट डिफाईन करता? इनसेपरेबिलिटी जी आहे, द डिफिकल्टी इन डिस्टिंग्विशिंग द सर्व्हिस फ्रॉम द सर्व्हिस प्रोव्हायडर. याच्या अंतर्गत जे आहे इनसेपरेबिलिटी फीचर जे आहे ते वेल डिफाईन आहे. म्हणजे सेवे प्रदान करण्यापासून सेवे वेगळ्या करण्यात अडचण, हे जे आहे
हे याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट पहा, कंझ्युमर पार्टिसिपेशन इन सर्व्हिस प्रोडक्शन इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग? मास कस्टमायझेशन ऑफ प्रोडक्ट, नंतर कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम्स, नंतर को क्रिएशन अँड कस्टमायझेशन ऑफ सर्व्हिस एक्सपिरियन्स आणि डिटरमाइनिंग सर्व्हिस प्राइसिंग स्ट्रॅटेजीज. उत्पादनातील ग्राहकाला सहभाग खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे? उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणात सनुकूलन, नंतर ग्राहकाच्या निष्ठा कार्यक्रम, नंतर सेवा अनुभवासाठी सहनिर्मिती आणि सोकुलन आणि सेवा किंमत धोरण निश्चित करणे. तिथे बघा, कस्टमर पार्टिसिपेशन इन सर्व्हिस प्रोडक्शन मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ, तर मास कस्टमायझेशन ऑफ प्रोडक्ट्स याच्याशी संबंधित राहील का? नाही. कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम्स हे पण नाही येणार. याच्यात काय, एक कस्टमर जो आहे तो कसा सर्व्हिस कशी क्रिएट होते आहे आणि कस्टमर सर्व्हिसचा एक्सपिरियन्स कसा घेतला जातो आहे आपल्या हिशोबाने, कस्टमायझेशन ऑफ सर्व्हिस एक्सपिरियन्स, तर हे याचा राईट आन्सर राहील. ठीक आहे. डिटरमाइनिंग द सर्व्हिस प्रोग्राम स्ट्रॅटेजीज हे पण नाही होणार. ठीक आहे, कारण स्ट्रॅटेजीज तर तुम्ही आधीच बनवून घ्याल ना, मगच सर्व्हिस प्रोव्हाइड कराल. तर ऑप्शन नंबर सी जो आहे हा इथे राईट आन्सर बनेल. नेक्स्ट पाहूया, ड्युरिंग द मॅच्युरिटी स्टेज अ कंपनी माइट अडॉप्ट विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रॅटेजीज to extend the product life cycle? Reducing the product variation to increase the production cost, increasing prices to maximize short-term profit, नंतर entering new market segments or regions, आणि reducing the expenditure to increase profit margin. तर इथे काय म्हणतो की मॅच्युरिटी स्टेज मध्ये काय कराल? तर मॅच्युरिटी स्टेज मध्ये आपण आपला प्रोडक्ट जेव्हा मॅच्युरिटी स्टेजला असतो तेव्हा कुठे ना कुठे डायव्हर्सिफिकेशन अडॉप्ट करतो, म्हणजे वेगळ्या वेगळ्या बाजारपेठेत जे आहे आपल्या प्रोडक्टला नेण्याचा प्रयत्न करतो की तिथे विकल्या जावा. तर रिड्युसिंग प्रोडक्ट व्हेरिएशन, रिड्युसिंग नाही करत. ठीक आहे. प्रोडक्शन कॉस्टला कमी करणे, व्हेरिएशन्सला रिड्यूस करणे हे नाही. प्राइसला वाढवणे शॉर्ट टर्म प्रॉफिट गेन करण्यासाठी, ते हे नाही होत. ठीक आहे. एंट्रिंग न्यू मार्केट सेगमेंटेशन अँड रिजन्स हे आपला राईट आन्सर बनेल. रिड्युसिंग द मार्केटिंग एक्सपेंडिचर, रिड्युसिंग मार्केटिंग एक्सपेंडिचर टू इन्क्रीज प्रॉफिट मार्जिन, ते ग्रोथ मध्ये केलं जातं. ओके, ग्रोथ स्टेज मध्ये केलं जातं. इथे मॅच्युरिटी बद्दल विचारला, त्याच्यानुसार जे आहे एंट्रिंग न्यू मार्केट सेगमेंट ऑर रिजन्स, म्हणजे नवीन बाजार विभागात किंवा प्रदेशात प्रविष्ट करणे, हे याचा राईट आन्सर आहे, जे कशाशी संबंधित आहे? मॅच्युरिटी स्टेज शी संबंधित आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहू, मार्केटिंग लॉजिस्टिक्स इन्व्हॉल्व. मार्केटिंग लॉजिस्टिक्सच्या अंतर्गत काय काय येतं? इन्व्हॉल्व गेटिंग द राईट प्रोडक्ट टू द राईट कस्टमर इन द राईट प्लेस ॲट द राईट टाइम. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन दिस प्रोसेस? याच्यात काय नाहीये? इम्प्लिमेंटिंग द प्लॅन टू फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे गुड्स कशा जातील हे येणं तर आवश्यक आहे. ठीक आहे. कस्टमरचे आयडियाज फॉर न्यू प्रोडक्ट्स हे तर याच्यात नाही होणार, कारण इथे लॉजिस्टिक्स म्हटलं तर प्रोडक्टला कस्टमर पर्यंत पोहोचवायचं कसं हे याच्यात मूल उद्देश असतो. ठीक आहे. प्लॅनिंग इज द फिजिकल फ्लो ऑफ गुड्स, हे पण फिजिकल फ्लो तर आहे, तर लॉजिस्टिक्स मध्ये तेच मेन फोकस आहे. आणि कंट्रोलिंग द कंट्रोलिंग द फ्लो ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड इन्फॉर्मेशन, ते इथे जे आहे याच्यात काय विचारलंय? इज नॉट इन्क्लुडेड. नॉट इन्क्लुडेड त्याच्यात कस्टमरची आयडिया घेतल्या नाही जात. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? अ कंपनी ऑफर्स प्रोडक्ट ॲट कन्व्हिनियन्स प्लेस टू द कंझ्युमर, नंतर मार्केटिंग मिक्स ऑफ सर्व्हिसेस कन्सिस्ट ऑफ 7 P's including people and process only, नंतर नीड अँड वॉन्ट्स ऑफ बायर कॅन बी फुलफिल्ड बाय ऑफरिंग क्वालिटी प्रोडक्ट, आणि मग सांगायचं आहे की ड्युरेबिलिटी अँड कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट आर रिलेटेड टू प्राइस एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. आणि नेक्स्ट आहे, लास्ट आहे, इव्हॅल्युएशन इज इम्पॉर्टंट आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ मार्केटिंग मिक्स. तर इथे तुम्हाला काय सांगायचंय? पहिले तर हे समजून घ्या, करेक्ट वाले सांगायचे, करेक्ट वाले. तर आता जर इथे पहिला जर बघता तर कंपनी ऑफर्स प्रोडक्ट ॲट कन्व्हिनियंट प्लेस टू द कंझ्युमर. ठीक आहे, तर हे तर बरोबर आहे. आता जिथे जिथे बी नाहीये
त्याला हट कट करून द्या. तिथे काय जिथे जिथे बी नाही आहे त्याला कट करून द्या. सॉरी सॉरी, हे जे ऑप्शन आहे ना हे नॉट करेक्ट पाहिजे. ठीक आहे, इथे जे आहे नॉट करेक्ट पाहिजे. नॉट करेक्ट वाले सांगायचे. ओके, तर याच्यात बघता ड्युरेबिलिटी अँड कम्प्युटेशन ऑफ कॉस्ट रिलेटेड एलिमेंट ऑफ प्रोडक्ट प्राइस एलिमेंट. तर ड्युरेबिलिटी जे आहे हे प्रोडक्ट मध्ये येतं, प्राइस मध्ये नाही येत. त्यामुळे हा विधान जो आहे हा विधानचा चुकून जाईल. ठीक आहे, तर इथून डी हटून जाईल. मग नेक्स्ट याच्यात बघता मार्केटिंग मिक्स ऑफ सर्व्हिसेस कन्सिस्ट ऑफ 7 P's इन्क्लुडिंग पीपल अँड प्रोसेस ओनली. पीपल अँड प्रोसेस ओनली ते हे तर इथे योग्य नाही ठरणार. ठीक आहे, पीपल अँड प्रोसेस ओनली जे आहे हे तर करेक्ट जरी म्हटलं तर बी जे आहे, बी जिथे आहे तो स्टेटमेंट ऑप्शन इनकरेक्ट होऊन जाईल. इथेही बी होता, हाही चालला जाईल. ठीक आहे, मग जर तुम्ही सी ला बघता तर ई मध्ये जर बघता, डी मध्ये जर बघता तर डी ऑप्शन जो आहे हा कुठेच नाहीये. तर यामुळे तुमचा हा जर निवडता ते हाही बरोबर आहे. प्रोडक्ट प्रोडक्ट ऍट प्लेस टू द कस्टमर आणि हे तिन्ही जे विधान आहे ते दोन्ही बरोबर. ठीक आहे, हे दोन्ही ऑप्शन पैकी जर तुम्ही करेक्ट म्हणून कोणतंही निवडलं असेल तर ते दोन्ही ऑप्शन जे आहे दॅट आर करेक्ट. ऑप्शन नंबर सी डी इज द राईट आन्सर, कारण डी मध्ये सर्व स्टेटमेंट्स कव्हर होतात. नेक्स्ट बघा, स्टेटमेंट 1 टू एनहान्स द सेल ऑफ अनसॉर्ट गुड्स अ कंपनी अडॉप्ट फीचर ऑफ सेलिंग कन्सेप्ट. स्टेटमेंट 2 काय म्हणतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विच इज इंटेंडेड टुवर्ड्स द पब्लिक वेलफेअर अडॉप्ट सोसायटल मार्केटिंग कॉन्सेप्ट. याच्यात काय म्हटलं, पहिला विधान म्हटलं न मागितलेल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी कंपनी विक्री संकल्पनाचे वैशिष्ट्य स्वीकारते आणि सार्वजनिक कल्याणासाठी अभिप्रेत असलेली कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी सामाजिक विपणन संकल्पना स्वीकारते. ओके, सो इथे जर बघता तर पहिला स्टेटमेंट बघा, टू एनहान्स द सेल ऑफ अनसॉर्ट गुड्स, म्हणजे जे गुड्स कस्टमर घ्यायला पाहत नाही त्याला आपण अनसॉर्ट गुड्स म्हणतो. तर अशा केसमध्ये सेलिंग कन्सेप्टला वापरल्या जातं. तर हे तर बिलकुल बरोबर आहे. जिथे 1 ला इनकरेक्ट दिला आहे. ठीक आहे, हा वाला जसा आहे हा वाला करेक्ट आहे. ठीक आहे, मग इथे 1 ला इनकरेक्ट म्हटलं आहे तर या दोघांना तर उडवून द्या. आता दुसरा वाचा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर आणि पब्लिक वेलफेअर जर करायचं असेल तर सोसायटल मार्केटिंग कन्सेप्ट वापरणे अत्यंत आवश्यक आहे. तर 2 इज इनकरेक्ट म्हटलं तर हाही ऑप्शन इथून हटून जाईल. तर आपला राईट आन्सर काय बनेल, ऑप्शन नंबर बी, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, दोन्ही विधान जे आहे ते इथे बरोबर आहे. ओके, ऑप्शन नंबर बी जे आहे हे इथे राईट आन्सर बनेल. ते टायपिंग मिस्टेक आहे, इनकरेक्ट नाही आहे, इथे करेक्ट पाहिजे. ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. सो दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. आय होप आपल्याला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं तर व्हिडिओला लाईक करून द्या. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.